2011 आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठला ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला। आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत 1300 आजार आपण मोफत इलाज देत होतो। परवा आम्ही 1300 वरनं त्याची संख्या वाढवून 2400 केली, म्हणजे 2400 वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराकरता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही। 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू। पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर त्या 5 लाख रुपयाचं करायचं काय? त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे, नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला 100 किलोमीटर 200 किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं। आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनारोग्य योजना असेल, माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याकरता सुरू केलेली जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना असेल, कामगारांकरता सुरू केलेल्या योजना असतील, अशा सगळ्या योजना या हॉस्पिटलमध्ये लागू असतील। आणि म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल, कुठल्याही प्रकारचा इलाज असेल, हा इलाज त्या ठिकाणी मोफत करून घेता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की या भागाकरता हे हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे।